120 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन अशा एका वास्तूमध्ये मी पुण्यात आज आलो आहे थाळी खायला, चक्क थाळी खायला. कोणतं लोकेशन आहे आणि यांची थाळी कशी आहे आपण लगेच चेक करूया. चला आज जाऊया. एकोणीसशे 65 पासून ही गुजराती थाळी पुण्यामध्ये ॲक्टिव्ह आहे. कोणती थाळी आहे ओळखा लगेच. बर्गरची थाळी आलेली आहे. त्याच्यामध्ये तेंडली सांबरिया नावाची इथे एक भाजी तोंडल्याची काहीतरी दिसते. मला ते सुबारिया चौगोलिया अशा शब्दाची आठवण झाली तेंडल्या सांबरिया ऐकून. पुढे ही दिसते ही व्हेज हैदराबादी. त्याच्यानंतर इथे दिसते टोमॅटो बटाटा रस्सा. ही आहे उसळ, वाटाण्याची उसळ पांढऱ्या. ही आहे छानपैकी इथे दहीवडा दिसतो मला. हे गुलाबजाम. ही डाळ खिचडी आहे. इथे हा भात आहे. ही गुजराती कढी आहे. राजस्थानी दाल आहे. इथे हे सलाड, पापड, इथे ढोकळे दिलेले आहेत. इथे छानपैकी ताक आहे. त्यानंतर इथे हे फुलके आणि इकडे पुरी. तसा बर्गरचं बेत या थाळीमध्ये आत्ता आहे. तर अशी बर्गरची थाळी आलेली आहे. आणि आता ह्या बर्गरच्या थाळीच्या आज इथल्या चवी कशा आहेत परत मी कुठे आलेलो आहे लवकरच सांगणार आहे. ही वास्तू आहे 120 वर्ष जुनी आणि यांची ही सर्व्हिस थाळीची जिथे 1965 पासून. चला तर छान थाळीचा आस्वाद घेऊया. पण त्याआधी सगळ्यात पहिल्यांदा वाटाण्याची उसळ हे ट्राय करूया. वा, हिरवं वाटाणे अतिशय छान आणि स्ट्रॉंग चवी आहेत. अतिशय चविष्ट जमलेली हा प्रकार आहे. आपल्याला भेळेला जशी चव लागते का नाही टिपिकल तशी चव लागते. आणि हा जो वाटाणा आहे किंचित टसटशीत ठेवलेला आहे, पूर्ण मऊ असा केलेला नाही आहे. वेगळीच चव लागते खायला. हा आलू टमाटर रस्सा. आजकाल जिथे जातो तिथे हा रस्सा असलाच पाहिजे काही नियम आहे की काय पुण्यामध्ये काय माहिती नाही. याच्यात तेल व्यवस्थित वापरलेलं आहे आणि धण्याची चव अतिशय सुंदर लागलेली आहे. गुजराती लोकांनी धण्याचा प्रॉपर वापर करतात ते लोक. चव अतिशय छान आहे. गुजराती थाळीमध्ये व्हेज हैदराबादी. आता हैदराबादच्या गुजरातशी कसा संबंध जुळवला आहे बघूया. टिपिकल व्हेज हैदराबादी जशी असते, अंड्याचा वापर, टोमॅटोचा वापर आणि हिरवा पालकाचा वापर वगैरे वगैरे. मटार आहे, बटाटा आहे. अतिशय चविष्ट आणि मस्त जमलेली ही भाजी आहे. तुम्हाला जर व्हेज हैदराबादी हा पदार्थ आवडत असेल तर मला स्वतःला आवडतो. ही भाजी मला अतिशय छान आवडलेली आहे. मस्त. तेंडली सांबरिया म्हणजे तेंडली सांबरिया हा पदार्थाचं नाव ते सुबारिया चौगोलिया या टाईपचं वाटतंय. ही भाजी कशी वाटते बघूया. टिपिकल भाजी आहे. यावर जरी ऑर्डर दिला असलं तरी भाजी आपली नॉर्मल भाजीसारखीच भाजी आहे. लांब कापलेली आहे, आडवी नाही आहे. हिरवंच आहे परत वाटा. नॉर्मल चव आहे, सामान्य चव आहे. खूप काही एक्सेप्शनल अजून तरी लागलेलं नाही आहे. राजस्थानी दाल गोड आहे, खारट आहे, आंबट आहे, तिखट आहे. छान सगळ्या चवी आहेत. कोथिंबिरीचा प्रॉपर वापर, लसणाचा प्रॉपर वापर आणि एक नंबर जमलेली या टाईपची ही दाल आहे. वा, गुजराती कढी. हो, यथायोग्य आंबट, लवंगाचा प्रॉपर वापर आणि गोड जी असायला पाहिजे गुजराती म्हटल्यानंतर ती आहेच आहे. कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे. डाळीचं प्रमाण कमी आहे त्यामुळे जरा जास्त प्रवाही झाली आहे. खपून जाईल. चांगली आहे, मस्त आहे. हा खमण आहे का ढोकळा आहे तुम्ही सांगायचं आहे. मी आत्तापर्यंत बऱ्याच एपिसोडमध्ये खमण ढोकळा यातला फरक सांगितला आहे. तुम्ही मला पटकन सांगा हा खमण आहे का ढोकळा आहे. रंग पांढरा आहे, वरती काहीतरी बसायला म्हणजे फोडणी असणार त्याच्यावर. मी खातो. ब्लँड नाही आहे. काही काही ठिकाणी मागच्या वेळी मी खाल्लं तिथे ढोकळ्याची टेस्ट ब्लँड होती. ही छान आहे, आंबूस आहे, प्रॉपर जमलेला ढोकळा असल्याने वरचं फोडणी जमलेली आहे. मस्त.
मस्त गारगार म्हणजे वाटीच्या बाहेरच अतिशय गार लागतं. दही वडा, दही बोया मस्त कसं लागतं. अरे लस्सी टाईप वाटतं हे. दही वड्याचं दही नाही वाटत आहे मला. नाही नाही नाही, दही जरा वेगळंच आहे. वडा बघूया. वडा चांगला भाषेत पण गदगदीत आहे. वड्याची चव बघूया कशी. वडा मस्त आहे. खोबऱ्याचे काप नाही आहेत. मिरी अशी जरी चालली असती ती पण नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे याच्यामध्ये आल्याचे काप पाहिजेत. आल्याचे कापसुद्धा नाही आहेत. सो फ्लॅट असा हा दहीवडा आहे. सो ठीक आहे, चांगला आहे. बाकीच्या पदार्थांमध्ये एखादा असा पदार्थ चालून घेऊन. आणि हा पापड. जर पापडाचा तुम्हाला खाताना मी आवाज आला कर्रम कुर्रम तर हा पापड नक्कीच चांगल्या दर्जाचा आहे. समजून त्याचं चव कशी मी लगेच सांगतो. चव अतिशय छान. उडदाचा पापड आहे, फ्रेश आहे केलेला. किंचित त्यामध्ये ना सोडा, किंचित सोड्याची चव लागते, पण छान आहे. पुढे ही छान टम्म फुगलेली पुरी आली तेव्हा टम्म फुगलेली होती. छान खमंग तळल्याचा वास होता. मी डायरेक्ट खाऊन बघतो आणि चव सांगतो कशी आहे. तेल अतिशय कमी आहे. मीठ पाहिजे होतं किंचित इंडिव्हिज्युअल खायचे म्हटल्यानंतर. छान आहे. पुरी अतिशय व्यवस्थित आहे. हा फुलका आणि फुलक्याला त्यांनी छानपैकी तूप वगैरे लावलेलं आहे. मी एक तुकडा खाऊन बघतो फुलक्याचा डायरेक्टली कसं लागतं. इनफ च्यू आहे, छान आहे. किंचित कोरडा वाटतो तो. बऱ्याच वेळा शूटिंगमध्ये गेल्यामुळे किंचित गार झाला आहे, पण छान आहे. या याच्यातला दहीवडा किंचित जर 19-20 सोडला, बाकी सगळे पदार्थ अतिशय अव्वल दर्जाचे आहेत. मस्त आवडलेले. माझा आवडता पदार्थ गुलाबजांबू म्हणजे गुलाबजाम. आम्ही लहानपणापासून आणि बरेचसे मित्र माझे गुलाबजांबूच म्हणतात. सो मी अजूनही त्याला गुलाबजांबू म्हणतो. आणि हा कसला ना रसरशी त्यामुळं तसा फ्लेक्सी टाईपचा आहे हा. वा, अतिशय स्मूथ आहे, अतिशय झकास आहे. वेलदोड्याचा जेवढा वापर असायला पाहिजे तेवढा ॲप्रोप्रिएट. आणि पाकही अति गोड करून टाकला आहे, खाऊच नाही असा तसा नाही. आणि हो, अनलिमिटेड आहे, काहीच अनलिमिटेड आहे सगळी. ताटामधलं हे शेवटचं छानसं स्वीट संपवण्याच्या आधी मी आलो आहे कुठे हे मला उकल केलीच पाहिजे. तर मी आलेलो आहे एका छानशा हॉटेलमध्ये. 1965 पासून गुजराती थाळी या ठिकाणी मिळते कॅम्पमध्ये. आणि याचं नाव आहे RITZ, रिड्स. रिड्स हा शब्द कुठून आला आहे आणि रिड्सचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का? असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आणि हा पॅलेशियल सगळा ॲम्बियन्स आहे. इथे कंपल्सरी आयुष्यात एकदा तरी यायला पाहिजे असं हे लोकेशन आहे. इथं वर राहण्याची वगैरे पण सोय. तर हे मित्र गुरु छान गुलाबजामवरनं मी तर साईन ऑफ करतो. परत भेटूया पुन्हा एकदा आपल्याच्याच कुठल्या छानच्या थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. आणि हा गुलाबजाम हो. आणि आज थाळी डाएट उद्या. थँक्यू.